विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला। यावेळी किसन मेकाले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, उस्मान पैलवान सय्यद, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अमोल भोसले, भीमाशंकर टेकाळे, देवाभाऊ गायकवाड, एनके क्षीरसागर, कोमारो सय्यद, महादेव येरनाळ, दिगंबर मेटकरी, पांडुरंग बुट्टा, अप्पासाहेब सलगर, बसवराज म्हेत्रे, रुपेश गायकवाड, तिरुपती परकीपंडला, तुकाराम देवकते, हमीद शेख, अप्पा हडचद, भारत शिंदे, दिनेश पिसे, राजू पुठा, गोपी चिलवेरी, प्रभाकर जगताप, शाहू सलगर, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, संजय गायकवाड, कोंदनताई काकडे, शिवशंकर अंजनाळकर, लखन गायकवाड, राजेश झंपले, परशुराम सतारेवाले, सुभाष वाघमारे, युवराज जानकर, अनवर पटेल, सलीम मनोरे, चंद्रकांत मानवी, श्रीधर वाघमोडे, मुन्ना तहसीलदार अविन चौरे, प्रकाश सलगर, गणपत कटरे, कुमार मेदीदार, हर्षद वाघमोडे, विशाल नायकोडी, किरण फंड यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। आपण प्रदेश काँग्रेस नानाजी पटोले हे महाराष्ट्रावर जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार आपण मागवतोय। सोलापूर शहरामध्ये गेले 15 दिवस झालं आपण आज स्वीकारत असताना ते जबाबदारी शिंदे साहेब तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर दिली आणि 15 दिवस आज स्वीकारत होतो आणि माझ्या मनात आला आता आपण अर्ज कुणाला द्यायचा। तर मी सकाळी शिंदे साहेबांना फोन लावला आणि साहेबांना म्हणलं की सरांना बोलवतो, ते माझे आमदार आहेत आणि प्रदेशचे आमचे सरचिटणीस आहेत, मी त्यांच्या हातात देतो। त्याने शिंदे साहेबांना लगेच सांगितलं आणि मी सरांना लगेच फोन लावला, सर मला तुमच्या हातात मला माझा फॉर्म द्यायचा आहे। काय माझे आमदारच्या हातात फॉर्म, माझ्या आमदारच्या हातात फॉर्म देणे फार महत्वाचं आहे। माझं सगळ्यांचं भाग्य समजतो सर। माझ्या भागात मी काल कुणालाही दिवस तर इथंच होतो, मुंबई काल 8:30-9 वाजता इथं। ही जी आलेले लोक आहेत हे त्यांच्या एकमेकाच्या फोनवर आलेले आहेत। सर हे फक्त पिक्चर आहे, टेलर आहे, पिक्चर करताना आम्ही जमू शकलो असतो, पण तुम्ही जी सगळ्यांनी मला जबाबदारी केली, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं मी संघटनेत काम करतोय। पहिला नगरसेवक म्हणून काम केलो, 25 वर्ष महानगरपालिकेत काम करत असताना 28 वर्ष आज मला राजकारणात होत आहेत। कसे हे राजकारणाचे टप्पे निघून गेले, टप्प्यानंतर आज आपण नगरसेवक होतो, 2005 ला साहित्याने चेअरमन झालो, त्यानंतर पक्ष नेता झालो, त्यानंतर बघता आता शहरात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अध्यक्ष झालो। तर आशीर्वाद कुणाचा काय माहित नाही, पण पुढे काय होणार हे देखील मला माहित नाही, पण काम करत राहणं कामाचा गुरु आहे। शिंदे साहेबांचा आदर्श घेऊन आणि फक्त काम करत गेलो म्हणून ह्या स्टेजला पोहोचलेला। तुमच्यात एक मुलगा कालपर्यंत तुम्ही सगळ्यांना 21व्या वर्षी निवडून दिला सोलापूर शहरामध्ये, इतिहासामध्ये नोंद केला, तो तुमचा मुलगा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला। हे खऱ्या अर्थाने आमच्या भागातल्या लोकांना सगळे अभिमान आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही सगळ्यांना भावी आमदार सगळ्याच टाकायचं आणि उद्या जर पक्षाने संधी दिली हे देखील इतिहास केल्याशिवाय माझ्या भागातले सर्व लोक राहणार नाही। तर मला नाव माहित आहे तुमच्या भागातले लोक ज्या तुम्ही मागे 1984 उभा करते आणि सरांना आपल्या भागात 50 मतं काँग्रेस पक्षाला पडले होते, ज्या ते उभारते 15 वर्ष आपल्या भागातल्या लोकांनी कधी मागे न राहता त्याला मतदान केलं आणि मला माहित आहे कामाचं गुरु आहे। मी शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून काम केलो। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझा इतिहास, मी पूर्वी कुठं होतो इकडं आलो, इथं आलं तर एक निष्ठावंत काम कसं करावं, शिंदे साहेबांचं प्रामाणिक काँग्रेस पक्षाचं प्रामाणिक काम केल्यामुळे आज आपल्याला ह्या स्टेजला आपण सगळे आलेत आहे। कुठली अपेक्षा न ठेवता आपण आजपर्यंत काम केलं आणि काँग्रेस पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या आमच्या उज्ज्वलाताई असतील, आमच्या खासदारताई असतील, शिंदे साहेब असतील, विनोदासारखे माझे सर्व आमच्या सहकार्याने मला मदत केली आणि त्या मदतमुळे मी आज काम करू शकलो। आपण या ठिकाणी माझ्या भागातील सर्व लोक इथं आले, मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण का सर्वांना 1 वाजता ट्रेनने जायचं आहे, त्यामुळे अधिक माझं भाषण वाढत नाही। पण जे शिंदे साहेब सही निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्याला अंतिम राहील हे या ठिकाणी सांगतो। जय
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.